नमस्कार, मी अमोल मोरे आणि आपण पाहत आहोत बीज डंका. आजचं आपलं विशेष बुलेटिन पैसा पुराण, जिथे आपण समजून घेतो पैशाचा प्रवास, अर्थव्यवस्थेतील बदल आणि तुमच्या खिशावर होणारा थेट परिणाम. मित्रांनो, आजचा काळ वेगाचा आहे, निर्णयाचा आहे आणि बदलाचा आहे. दररोज नवनवीन घडामोडी घडत आहे जगात, देशात आणि बाजारात. या सगळ्यांचा परिणाम तुमच्या नोकरीवर, तुमच्या व्यवसायावर आणि तुमच्या बचतीवर होत असतो. म्हणूनच या सगळ्या घडामोडी सोप्या भाषेत, सरळ पद्धतीने आणि तुमच्याशी थेट जोडून समजावून सांगण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत आजचं सविस्तर बिझनेस अपडेट. चला सुरुवात करूया पहिल्या मोठ्या बातमीपासून. भारत सरकार उद्योग क्षेत्राला चालना देण्यासाठी मोठी योजना आखत आहे. पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला जात आहे. अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम कमी करण्यासाठी सुमारे 2 ते 2.5 लाख कोटींची क्रेडिट गॅरंटी योजना तयार केली जात आहे. या योजनेचा मुख्य उद्देश उद्योगांना सहज कर्ज उपलब्ध करून देणे हा आहे. सध्या जागतिक पातळीवर अनिश्चितता वाढली आहे. विशेषतः पश्चिम आशियातील संघर्षामुळे तेलाचे दर हे वाढत आहे. पुरवठा साखळीत अडथळे निर्माण होत आहे आणि निर्यात क्षेत्रावर देखील याचा परिणाम होत आहे. या सर्वांचा थेट परिणाम उद्योग क्षेत्रावर देखील होत आहे. उद्योगावर आर्थिक दबाव हा नेहमी वाढत आहे. अशा परिस्थितीत बँका आणि वित्तीय संस्था अधिक सावध होतात. कर्ज देताना जोखीम वाढल्याचे सांगत त्यांनी कर्ज नाकारले जातात. यामुळे अनेक उद्योगांना कर्ज मिळणे कठीण होते. ही अडचण दूर करण्यासाठी आता सरकार पुढे आली आहे. क्रेडिट गॅरंटी योजनेअंतर्गत सरकार बँकांना दिलेल्या कर्जावर हमी देणार आहे. म्हणजे उद्योगांनी घेतलेले कर्ज परतफेड करण्याची अडचण आली तर काही प्रमाणात जोखीम सरकार उचलणार आहे. यामुळे बँकांचा धोका हा कमी होईल आणि त्या अधिक प्रमाणात कर्ज देण्यास तयार होतील. याचा सर्वात मोठा फायदा हा लघु उद्योगांना होणार आहे. तसेच मध्यम उद्योगांना देखील यामुळे दिलासा हा मिळणार आहे. निर्यात आधारित कंपन्यांना या योजनेचा फायदा होऊ शकतो, कारण त्यांना भांडवल उभारण्यात अडचणी येतात. या योजनेमुळे अर्थव्यवस्थेत तरलता वाढेल, म्हणजेच बाजारात पैसा अधिक प्रमाणात फिरू लागेल. कंपन्यांच्या उत्पादनात वाढ होईल, नवीन गुंतवणूक त्यांना करता येईल आणि रोजगार निर्मितीला देखील चालना मिळेल. याचा थेट फायदा हा सामान्य नागरिकांना देखील होणार आहे, कारण रोजगार वाढला की उत्पन्नही वाढेल. सरकारचा हा निर्णय दूरदृष्टीचा मानला जात आहे. जागतिक अनिश्चिततेच्या काळात आधीच पावले उचलली जात आहे. यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास वाढण्याची शक्यता आहे. देशांतर्गत आणि परकीय गुंतवणूक यामुळे वाढू शकते. सध्या या योजनेला अंतिम स्वरूप जाहीर झालेलं नाही, पण तिची रूपरेषा ही तयार केली जात आहे. कोणत्या क्षेत्रांना प्राधान्य दिले जाईल, किती टक्के हमी दिली जाईल आणि अंमलबजावणी कशी होईल याबाबत लवकरच अधिक माहिती समोर येऊ शकते. एकूणच ही योजना उद्योग क्षेत्रासाठी मोठा दिलासा ठरू शकते आणि अर्थव्यवस्थेला बळकटी देणारे महत्त्वाचे पाऊल देखील ठरू शकते. आता वळूया पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे. कारण उद्योग क्षेत्राला मदत मिळत असताना चलन बाजारात मात्र तणाव हा वाढलेला दिसत आहे. भारतीय रुपया सध्या दबावाखाली कामगिरी करत आहे आणि या परिस्थितीत रिझर्व्ह बँकेने पुन्हा एकदा जुनी पण प्रभावी रणनीती वापरायला सुरुवात केली आहे. ही रणनीती नवीन नाही. याचा वापर यापूर्वी 1997च्या संकटात झाला होता आणि 2013 मध्ये देखील ही रणनीती वापरात आणली होती. सध्याची परिस्थिती काय आहे? जागतिक स्तरावर अनिश्चितता आहे, डॉलर मजबूत होत आहे आणि परकीय गुंतवणूक भारतातून बाहेर जात आहे. यामुळे रुपयावर दबाव हा वाढत आहे. जेव्हा रुपया घसरतो तेव्हा महागाई वाढते, कारण आयात ही महाग होते. यावर उपाय म्हणून RBIने काही कडक निर्णय हे घेतले आहेत, जसे की नॉन डिलिव्हरेबल फॉरवर्ड व्यवहारांवर निर्बंध आणले आहे आणि बँकांच्या ओपन पोझिशनवर मर्यादा देखील आणली आहे. हे का गेले? कारण सट्टा बाजार व्यवहार वाढले आहे. ते बाजारात अस्थिरता निर्माण करत होते. हे नियंत्रणात आणण्यासाठी ही पावले उचलली गेली. 2013 मध्ये देखील हेच झाले होते. अमेरिकेने आर्थिक सवलती कमी करण्याचे संकेत दिले आणि अचानक उद्योन्मुख देशांमधून पैसा हा बाहेर पडला. भारतावर त्याचा परिणाम हा मोठ्या स्वरूपात झाला. रुपया कोसळला तेव्हा RBIने व्याजदर वाढवले आणि बाजारात हस्तक्षेप केला आणि परिस्थिती ही सावरली. आजची परिस्थिती थोडी वेगळी आहे. भारताकडे मोठा परकीय चलनसाठा उपलब्ध आहे, पण तरीही धोका पूर्णपणे टळलेला नाही. म्हणूनच RBIने वेळेत हस्तक्षेप हा केला आहे. यामुळे काय अपेक्षित आहे? अल्पकालीन स्थिरता आणि सट्टेबाजीवर नियंत्रण. आता चलन बाजारात समजून घेतल्यानंतर चला वळूया ऊर्जा क्षेत्राकडे. कारण ऊर्जा क्षेत्र म्हणजे अर्थव्यवस्थेची लाईफलाईन.
भारताने मार्च 2026 मध्ये रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी मोठ्या प्रमाणात वाढवली आहे. ही वाढ लक्षणीय मानली जात आहे. फेब्रुवारीच्या तुलनेत ही वाढ सुमारे 90% इतकी आहे. जागतिक राजकीय तणाव यामागील हे प्रमुख कारण आहे. विशेषतः पश्चिम आशियातील संघर्षामुळे परिस्थिती अधिक गंभीर ही झाली आहे. तेल पुरवठ्यावर त्याचा थेट परिणाम होत आहे. होर्मुझ समुद्रधुनी या महत्त्वाच्या मार्गात अडथळे निर्माण झाले आहे. हा मार्ग जगातील तेल वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या ठिकाणी अडथळे निर्माण झाल्याने पुरवठा विस्कळीत झाला आहे. याचा परिणाम भारतासह अनेक देशांवर झाला आहे. भारताच्या एकूण कच्च्या तेलाच्या आयातीत मार्चमध्ये घट झाली आहे. ती सुमारे 15% आसपास असल्याचे दिसत आहे. भारतीय रिफायनरी कंपन्यांनी रशियन तेल खरेदी वाढवले आहे. मार्च महिन्यात सुमारे 55.5 दशलक्ष बॅरल तेल हे आयात करण्यात आले. हा मागील 9 महिन्यातील उच्चांक मानला जात आहे. याच काळात पारंपरिक पुरवठादारांकडून आयात कमी झाली आहे. इराककडून आयात घटली आहे. सौदी अरेबियाकडून देखील मोठी घट झाली आहे. संयुक्त अरब अमिरातीकडून होणारी आयात देखील कमी झाली आहे. काही देशांकडून 50 ते 70% घट ही नोंदवली गेली आहे. यामुळे भारताचा तेल आयात संरचनेत मोठा बदल हा दिसून येत आहे. अमेरिकेकडून मिळालेल्या तात्पुरत्या सवलतीचा देखील याला फायदा झाला आहे. 30 दिवसाची ही सवलत महत्त्वाची ठरली आहे. यामुळे समुद्रात अडकलेल्या तेलाच्या साठ्याची खरेदी करणं हे शक्य झाले आहे. यामुळे भारतात आयात वाढवण्यास मदत झाली आहे. पूर्वी रशियन तेल कमी किमतीत उपलब्ध होते, मात्र तो सवलतीचा फायदा कमी झाला आहे. पण तरीही भारताने खरेदी ही सुरू ठेवली आहे, कारण किमतीपेक्षा उपलब्धता अधिक महत्त्वाची ठरली आहे. ऊर्जा सुरक्षितता हा भारताचा मुख्य उद्देश आहे. देशाच्या वाढीसाठी सातत्यपूर्ण ऊर्जा पुरवठा आवश्यक आहे. यामुळे भारताने हे धोरणात्मक निर्णय घेतले आहे. एकूणच मार्च 2026 मध्ये तेल खरेदीत मोठा बदल हा दिसून आला. जागतिक तणाव आणि पुरवठ्यातील अडथळे यामुळे हा बदल घडला आहे. आगामी काळात हीच प्रवृत्ती कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आता ऊर्जा बाजारातील बदल पाहिल्यानंतर चला जागतिक व्यापार धोरणाकडे वळूया, कारण जगातील मोठे निर्णय आपल्या देशावर परिणाम करत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा आक्रमक व्यापार धोरण हे जाहीर केलं आहे. या नव्या धोरणात आयात शुल्कामध्ये मोठे बदल हे करण्यात आले आहे. विशेषतः परदेशातून येणाऱ्या पेटंट औषधावर 100% टॅरिफ लावण्यात आला आहे. हा निर्णय जागतिक व्यापारासाठी महत्त्वाचा मानला जातो. या निर्णयामागील मुख्य उद्दिष्ट अमेरिकेत उत्पादन वाढवणे हे आहे. तसेच परदेशी कंपन्यांवर दबाव आणणे हे देखील यामागचं छुपं उद्दिष्ट आहे. नवीन नियमानुसार काही अटी या घालण्यात आल्या असून जे औषध उत्पादक अमेरिकन उत्पादन करत नाही त्यांच्यावर पूर्णपणे 100% टॅरिफ हा लागू होणार आहे. यामुळे त्यांच्या उत्पादनाचा खर्च हा वाढणार आहे आणि अमेरिकन बाजारात स्पर्धा कठीण होणार आहे. मात्र कंपन्यांसाठी एक पर्याय देखील ठेवण्यात आला आहे. जर कंपन्यांनी अमेरिकेत उत्पादन सुरू केलं किंवा किमती कमी करण्यास सहमती दर्शवली तर त्यांना कमी टॅरिफ लागू केला जाऊ शकतो. हा टॅरिफ सुमारे 20% इतका असू शकतो. मोठ्या कंपन्यांना यासाठी 120 दिवसाचा अवधी हा देण्यात आला आहे, तर छोट्या कंपन्यांना 180 दिवसाचा वेळ यासाठी देण्यात आला आहे. यामुळे कंपन्यांना निर्णय घेण्यासाठी वेळ मिळणार आहे. याशिवाय काही देशांना सवलती या देण्यात आल्या आहे. युरोपियन युनियन यांना काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे. जपानला देखील सवलत मिळाली आहे. दक्षिण कोरियाला देखील या योजनेतून काही दिलासा मिळाला आहे, कारण या देशांसोबत आधीच व्यापार करार हे सुरू आहे. धातू क्षेत्रातही काही महत्त्वाचे बदल हे करण्यात आले आहे. स्टीलवरील टॅरिफ कायम ठेवण्यात आले आहे. ॲल्युमिनियमवरील मूळ शुल्क कायम आहे. कॉपरवर देखील पूर्वीप्रमाणे कर हा ठेवण्यात आला आहे. मात्र या धातू आधारित उत्पादनावरील शुल्क कमी करण्यात आले आहे. ते सुमारे 25% येथपर्यंत आणण्यात आले आहे. यामुळे उद्योगांना काहीसा दिलासा मिळाला आहे. तसेच टॅरिफ गणना अधिक सोपी करण्यात आली आहे. आता संपूर्ण उत्पादनाच्या किमतीवर शुल्क आकारले जाईल. यामुळे प्रक्रिया सुलभ होणार आहे. हा निर्णय लिबरेशन डे टॅरिफच्या 1 वर्षानंतर घेण्यात आला आहे. यापूर्वी काही टॅरिफवर न्यायालयाने आक्षेप घेतला होता. त्यामुळे आता अधिक लक्ष केंद्रित धोरण स्वीकारण्यात आले आहे. या निर्णयावर मिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहे. काही उद्योग संघटनांनी याचे स्वागत केले आहे. त्यांच्या मते यामुळे देशांतर्गत उत्पादन हे वाढणार आहे, तर काही अर्थतज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्या मते ग्राहकांवर अधिक भार हा येऊ शकतो. औषधाच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. यामुळे सामान्य नागरिक याचा परिणाम भोगू शकतात. एकूणच हे धोरण अमेरिकेच्या उत्पादन क्षमता वाढवण्यावर लक्ष केंद्रित करते, पण त्याच वेळी जागतिक व्यापारात तणाव वाढण्याची शक्यता देखील निर्माण होते. मित्रांनो, या सगळ्या बातम्या एकमेकांशी जोडलेल्या आहेत. उद्योग, चलन, ऊर्जा आणि जागतिक व्यापार हे सगळे घटक मिळून अर्थव्यवस्था तयार होते आणि त्या अर्थव्यवस्थेचा परिणाम तुमच्या खिशावर होतो. आजच्या बुलेटिनमधून काय समजले?
सरकार उद्योगांना मदत करत आहे. RBI रुपया स्थिर ठेवत आहे. भारत ऊर्जा सुरक्षिततेवर भर देत आहे आणि जगात व्यापार युद्धाची शक्यता आहे. शेवटी अर्थव्यवस्था ही फक्त आकड्यांची गोष्ट नाही, ती आपल्या रोजच्या आयुष्याशी जोडलेली आहे. तुमच्या नोकरीशी, तुमच्या खर्चाशी आणि तुमच्या भविष्यासोबत देखील ही जोडलेली आहे. म्हणूनच जाणून घ्या, समजून घ्या आणि योग्य निर्णय घ्या. आजचं बिझनेस अपडेट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि बीज डंका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा महत्त्वाच्या आणि अपडेटेड बातम्यांसह आम्ही पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार. धन्यवाद.